तर मित्रांनो, आजचा विषय असा आहे की मिहीर आज आपल्याकडे आलेला आहे आणि त्याला डिस्चार्ज मिळून 9 महिने झालेले आहेत आणि त्या 9 महिन्यामध्ये त्याची एकदाही स्लीप झालेली नाही आहे. त्याचं कारण असं की त्यांनी आत्ता आपण जसे बसलोय ना तसंच हा मुलगा बसलेला असायचा, तुम्हाला सांगतो मी. परंतु त्यांनी इथं असलेला प्रोग्रॅम किंवा इथं राहून जे काय ऐकायला मिळालं त्याच्यावरती विचार करून त्याचं सगळं ॲप्लिकेशन स्वतःच्या आयुष्यात केलं, असं त्यांनी मगाशी मला सांगितलं. आम्ही कायम टचमध्ये असतो एकमेकांच्या, पण त्यामुळे त्याला 9 महिने पूर्ण झालेले आहेत आणि अजून 2.5 महिन्यांनी 3 महिन्यांनी त्याच्या वर्षाचा वाढदिवस साजरा करायचा आहे आपल्याला. हां, तोपर्यंत तुमच्यातले कित्येक जण इथे नसतील सुद्धा, पण तुम्हीसुद्धा सोबर होऊन त्याच्या वाढदिवसाला इथे आलेले असाल त्या दिवशी. तर आता मी मिहीरला 4-5 प्रश्न विचारणार आहे. हां, आणि मिहीर तुला जसे जमेल तशी तू उत्तरं दे त्याच्यावरती. हां, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तू इथं आला तेव्हा तुझी मानसिक स्थिती कशी होती? नमस्कार मित्रांनो, माझं नाव मिहीर, मी एक अट्टल बेवडा आहे. हाय मिहीर. हां, मानसिक स्थिती सांगण्यासाठी म्हणजे ती काय अशी ओव्हरनाईट तयार नाही झाली, पण त्याच्या आधी 1-1.5 वर्ष साधारण मी डिप्रेशन आणि अँझायटी या स्टेजमध्ये गेलो होतो. आणि दारू पिणं माझं करोनानंतर खरं सांगायचं तर जास्त वाढत गेलं, कारण थोडा ॲक्सेस इझी झाला, घरनं काम करायचं त्यामुळे ते सोपं झालं आणि त्यामुळे नॅचरली ते वाढत गेलं. म्हणजे काम चालू असताना संध्याकाळी, हळूहळू दुपारी, मग सकाळी, असं ते चक्र सुरू झालं. आणि ते आपल्याला सगळ्यांना माहिती, आपल्याला काही ते कळत नाही की ते कसं चक्र सुरू होतं आणि आपण कसे गुरफटत जातो त्याच्यात, याची कल्पना येत नाही आपल्याला. काउन्सिलिंग सुरू केलं होतं, पण माझ्या लक्षात आलं की फक्त काउन्सिलिंग म्हणजे लक्षात नाही आलं, रादर असं म्हणता येईल की काय त्या सांगतायत हे मला इम्प्लिमेंटच करता येत नव्हतं किंवा ते आतच शिरत नव्हतं. कारण त्या सांगायच्या तरीसुद्धा मी ते दारू पिणं माझं काही थांबत नव्हतं. मग एच्या मीटिंग सुरू केल्या, एच्या मीटिंगला अनेकदा दारू पिऊन गेलो आणि मग नंतर परत एकदा तेच, मी बेवडा आहे पण तेवढा नाही असं ते सर म्हणतात, ती अवस्था माझी पण झाली की मला काही गरज नाही आहे, हे काय माझं मी थांबीन वगैरे, असं ते सगळ्यांचं जे होतं तेच अवस्था तीच माझी पण झाली. फक्त एक माझ्या लक्षात आलं की मला जे खरं तर करायचं होतं आयुष्यात, म्हणजे जे माझं चाललं होतं रुटीन, ते सगळंच विस्कळीत झालं होतं. मी थोड्याफार काही चित्रकला म्हणा किंवा तबला म्हणा किंवा अशा काही गोष्टी मी करायचो, पक्षी निरीक्षण करतो, म्हणजे बेसिकली कुठल्याही गोष्टीतला इंटरेस्ट नाहीसा झाला होता. बायकोबरोबर बाहेर कुठे जायचं म्हणलं तर नाही, कुठेच म्हणजे कशात इंटरेस्ट उरला नव्हता. असं वाटतं की झालं, आता सगळं संपलेलं आहे आणि आता दारू हीच आपल्याला आपली सखी आहे, त्यामुळे तिच्याबरोबरच पुढचं आयुष्य काढायला काय हरकत आहे, अशा अवस्था साधारण मनाची तेव्हा झाली होती माझी. आणि याच्या मागे अजून एक बॅकग्राऊंड थोडीशी अशी आहे की माझे वडील अल्कोहोलिक होते. तर 20 वर्षापूर्वी तेव्हा काय फार रिहॅब पण नव्हतं, त्यामुळे मुक्तांगण हे एकमेव रिहॅब असल्यामुळे त्या रिहॅबचे फॉर्म पण मी बाबांसाठी आणले होते. पण अर्थात तो फरक मला तेव्हा कळला की तेव्हा त्यांची स्वतःची थांबायची आणि जायची तिथे इच्छाही नव्हती, कारण ओढून ताणून ती लोकं घेऊन जात नाहीत तुम्हाला, हे मी ऐकलं होतं. तर त्यामुळे त्याचा मला थोडासा फायदा झाला इथे हळूहळू हा विचार करताना, कारण मला त्या काउन्सिलरने आधीच्या निरामयचंच नाव सजेस्ट केलं. आता निरामयमधले काही काउन्सिलर्स मला त्यांना मी आधीपासून ओळखतो, ही गोष्ट वेगळी, पण त्यामुळे ही एक सेफ जागा असेल आपल्यासाठी, असं एक मनाला कुठेतरी छान वाटलं की आपल्या ओळखीचेच काही लोक इथे असतील. अर्थात रिहॅबमध्ये जाणं हे एक थोडंसं ट्रॉमॅटिकच गोष्ट आहे की अरे बापरे, आपल्यावर ही वेळ आली की आपल्याला आता रिहॅबमध्ये जावं लागणार आहे. पण एकंदर सगळं बघता आणि म्हणजे काही दुसरा मार्ग सुचत नव्हता आणि कंपल्सरी ॲब्स्टिनन्सची गरज होती हे कळल्यानंतर मग मात्र मी म्हणजे ठरवलं, म्हणजे काय, मला असं सांगण्यात आलं की असं असं हे तू कर, म्हणजे याशिवाय काही पर्याय दिसत नाही आता तुला. तर तो पर्याय मग मी मान्य केला, म्हणजे की थोडंसं तेव्हा पण अँझायटी, भीती हे सगळं होतंच, इथे आल्यावर काय होईल, कसं होईल, नक्की काय घडतं इथे, काहीच म्हणजे कल्पनाच नव्हती. ऐकायचं थोडंफार, पण असं काही म्हणजे इथलं डेली रुटीन नक्की काय असतं आणि तुम्हाला
काय काय करायला लागतं, कसे तुम्ही त्यातनं बाहेर पडू शकता, या गोष्टींविषयी काहीच कल्पना नव्हती. पण 20 जून 2023ला मी इथे ॲडमिट झालो. त्याच्या आधी माझी थोडी सायकॅट्रिस्टकडे पण माझी पाठवणी करण्यात आली, त्यामुळे त्याची पण काही औषधं चालू होती. ती अँटी डिप्रेशन, अँटी अँझायटी अशी औषधं तेव्हा सुरू होती. सो 20 जून 2023ला मी इथे मंगळवारच होता आणि पहिल्याच दिवशी संध्याकाळी सरांचं लेक्चर पण झालं. पण इथे आल्यानंतर अवस्था थोडीशी विचित्रच होती की काय म्हणजे असं ते कुठेतरी येऊन अडकल्यासारखं. आणि आता काय म्हणजे इथनं बाहेरचे उडणारे पक्षी खिडकीतनं जे दिसतात ते बघून असं वाटायचं अरे बापरे, आता 2 महिने कसे जाणार, या विचाराने अवस्था बिकट झाली. आधी ज्यांना किंमत देत नव्हतो अचानक त्या सगळ्यांची आठवण इतकी यायला लागली की अरे बापरे, आपण आता हे काय मिस करतोय आणि काय करून बसलो, अशा अवस्थेत साधारण मी आलो सांगता येईल म्हणजे. हां हां, व्हेरी गुड व्हेरी गुड. पण मग इथं आल्यानंतर तू लगेच तर काय पहिल्या दिवशी कोणी रमत नाही बरं का माणूस, कारण हे सगळं वातावरण आपल्याला नवीन असतं. हो बरोबर. मग इथं रमण्यासाठी तू नेमकं काय केलंस, किंवा असं काय घडलं, किंवा इथं कोणी मित्र भेटले का तुला, किंवा काय झालं नेमकं? एकतर मी येताना दारू पिऊन आलो नव्हतो, त्यामुळे बरं. माझी अवस्था तशी नॉर्मल होती. म्हणजे असं विड्रॉल्स नव्हते, कारण एक 2 दिवस आधीच थांबलो होतो मी. हां हां. आणि पण अर्थात कोणाची ओळख नव्हती, सगळंच ते नवीन वातावरण आणि असं, त्यामुळे झोपूनच काढलेत पहिले 2 दिवस. बरं. शांतपणे झोपावं काय, आता मनात विचार येत होते, पण असं करून 2 दिवस काढले. हां. पहिल्याच दिवशी दुपारी ते ग्रीटिंग कार्ड करायचा काहीतरी इव्हेंट होता, त्याच दिवशी दुपारी त्याच्यात मी पार्टिसिपेट केलं. अरे वा. आणि चित्रकला माझा आवडता विषय असल्यामुळे हळूहळू त्याच्यातल्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट करत गेलो. आणि हे ठरवलं की शक्यतो इथे एकही सेशन बुडवायचं नाही. आय थिंक एक सेशन केव्हा तरी माझं बुडलं असेल, पण अदरवाईज एकही सेशन मी इथलं बुडवलं नाही. आणि मॅक्झिमम पार्टिसिपेशन करायचं हेच ठरवून मी आलो होतो. म्हणजे हळूहळू लक्षात आलं की किती वैविध्यपूर्ण वेगळ्या वेगळ्या ॲक्टिव्हिटीज इथे घेतल्या जातात. म्हणजे एकसुरीपणा राहत नाही त्या सगळ्यात, की आपल्याला कंटाळा येईल म्हणजे येऊ नये यासाठी आय थिंक खबरदारी बरीच घेतली गेलेली इथे. हां हां. त्यामुळे पुस्तकं वाचणं, जे माझं वाचन पूर्ण बंद झालं होतं, ती पुस्तकं मी इथे वाचायला लागलो. काही मित्रांशी इथे म्हणजे आता ज्यांच्याशी थोड्या गप्पा होऊ शकत होत्या अशी काही मित्र मिळाले इथे, त्यांच्याशी गप्पा चांगल्या सुरू झाल्या. विनायक बरोबर थोडं जिम आणि हे सगळं सुरू झालं, कारण तो त्याच्यातला एकदम एक्सपर्ट आहे. त्यामुळे थोडंसं म्हटलं व्यायाम करूया, कारण मला शुगरही डिटेक्ट झाली होती इथे याच्या आधी, ती पण माझी खूपच वर गेली होती. ते सगळं पडत इग्नोरन्समुळे की जाऊ दे कशाला शुगर, म्हणजे रिपोर्ट तरी त्याला काय काढायचं आहे. हां, त्याला काय झालं आणि आपलं म्हणजे कसलं आहे, रिपोर्ट काढायचं तरी कशाला, अज्ञानात छान चूक म्हणतात तसं ते आपलं. पण जेव्हा भयानक आकडे आले शुगरचे, त्यानंतर मात्र पाटली म्हणजे माझी खरोखर, की आता हे खूप झालं. म्हणजे आता हे थोडक्यात तू इथं आल्यानंतर झोकून दिलं. हो असं म्हणता कसं होतं, आपल्यासारख्याची सगळ्यांचीच एकमेकांशी वेवलेंथ जमतेच असं नाही. आता माझ्या बोलण्यामुळे मी काय सगळ्यांना आवडतोच असं अजिबात नाही. जसं मला भेटणारे सगळेच आवडतात असंही नसतं, पण कुठंतरी आपली वेवलेंथ ही जमतेच. काय त्यांनी काय होतं, आपण एकटे राहत नाही. तसं तो सांगतोय आपल्याला की त्यामुळे मी एकटा राहू शकलो नाही. त्या विनायकच्या नादाने व्यायाम करायला लागलो, किंवा पुस्तकं वाचायला लागलो, किंवा ग्रीटिंग कार्डचा इव्हेंट झाला त्याच्यामध्ये चित्र काढायचं, तो उत्तम चित्रकार आहे ते करायला लागलो, की कुठनं तरी झोपून दिलं त्यांनी. आणि 2 महिने कधी होत आहेत याची तो वाट बघत न बसता, ज्या दिवशी 2 महिने होणार आहेत त्या दिवशी होणारच आहेत. पहिले एक आठवडाभर असं वाटत होतं की बापरे 2 महिने, पण नंतर उलटं व्हायला लागलं. हां. आणि इथनं जाताना असं वाटलं की अरे ही ती वेळ आली इथं जायची, आता घरी जायची अँझायटी आणि भीती ही जास्त मला आली, आणि ही जागा जास्त सेफ वाटायला लागली. अच्छा, बघा, मला जर प्रॅक्टिकली शक्य असतं तर मी इथेच अजून काही काळ काढू शकलो असतो किंवा थांबलो असतो. कारण माझी नोकरी होती. मी सगळ्यांना यायच्या आधी माझे मॅनेजर्स आणि जवळचे कलिग, सर्व नातेवाईक जवळचे, या सगळ्यांना खरं कारण सांगूनच आलो होतो की अशी माझी अवस्था झालेली आहे, त्यामुळे मी 2 महिने नसणार आहे कोणाच्याही संपर्कात. हो हो, असं सगळं सगळ्यांना सांगूनच मी आता, त्यामुळे माझ्या डोक्यात काही तसं टेन्शन नव्हतं की गेल्यावर सांगायचं आहे की हा 2 महिने कुठे होता, याचं मुख्य मला अजिबातच दडपण नव्हतं. त्यामुळे आणि त्यामुळे मला इथे आल्यानंतर अजून एक गोष्ट लक्षात आली की आपलं आयुष्य खूप धावपळीचं जातं. म्हणजे आता माझ्या केसमध्ये माझी आई कॅन्सरने गेली, ती 10 वर्ष कॅन्सरची लढत होती. वडिलांच्या दारू पिण्यामुळे बिझनेस लवकर गेला, त्यामुळे मला
शिक्षण झालं त्याला इंजिनिअरिंगचं नोकरी लगेच करायचीच असं, आणि ती जबाबदारी, लहान बहीण होती त्यामुळे सगळी जबाबदारी घेऊन घेऊन माझं असं एक काय म्हणतात डोक्याचं पूर्ण हे झालं होतं, एक्झॉस्ट होतो ना माणूस, तसं झालं होतं साधारण. तर इथं आल्यानंतर मला 2 महिने स्वतःसाठी पूर्णपणे मिळाले, याचा मला फार आनंद वाटतो की विचार करायला मला संधी मिळाली. म्हणजे नियोजन केलं का तू इथं राहून की आपल्या आयुष्यात याच्या पुढं काय करायचंय किंवा काय नाही, बरोबर, किंवा काय आत्तापर्यंत जे घडलंय आणि आता आपण कुठे आलेलो आहोत आणि हे काय सगळं झालंय आणि कसे आपण इथे गटांगळ्या खात खात इथपर्यंत आलेलो आहोत, तर ते आता परत होऊ द्यायचं नाही एवढं नक्की मनाशी माझं पक्का निर्धार म्हणजे केला होता मी इथं आल्यानंतर. आणि इथलं लिखाण जे आहे ते अत्यंत म्हणजे सगळ्यात जास्त वेळ कुठल्या ॲक्टिव्हिटीमध्ये गेला असेल तर लिखाण. हो का? कारण इथे जे आपले 10 पेपर्स आहेत, काही एचे पेपर्स आहेत, तर ते अत्यंत मला असं वाटलं स्वतःला की खूप चांगल्या पद्धतीने डिझाईन केले गेलेले आहेत. म्हणजे शेवटी कारण सगळं म्हणजे REBT ज्या पद्धतीने लिंक केलं आहे मॅडमनी इथे तुमच्या दारू पिण्याची आणि इमोशन्स हाताळणे म्हणजे हँडलिंग ऑफ इमोशन्स, हे सगळं तुम्हाला या गोष्टींकडे घेऊन जातं. आणि नुसतं दारू असं नाही तर आयुष्यात अनेक गोष्टी ज्या आपण चुकीच्या वागतो, म्हणजे माणूस म्हणून ज्याला आपण म्हणजे काय म्हणतो, दारू न पिता सुद्धा लोक मद्यपी मनस्थितीची असतात, ड्राय ड्रंक, मेंटॅलिटीचे असतात, ते कसं साधारण त्याच्यावरती म्हणजे मात करायची, हे सगळं हळूहळू इथे आल्यावर कळायला लागलं. म्हणजे हे सॉर्ट ऑफ ट्रेनिंग आहे आणि ते ट्रेनिंग घ्यायला आपण इथे आलेलो आहे असं म्हणजे माझ्या अँगलनी तू बघायला लागलास. कारण भूतकाळ माझा खूप, आणि मी भूतकाळातल्या अनेक गोष्टी परत परत काढून त्यांचं कारण पुढे करून दारू पित होतो, त्यामुळे ते सगळं मनातनं बाहेर कसं काढायचं हे मलाही कल्पना नव्हती. पण त्याच्यात मॅडमची आणि इथल्या कोर्सेसची खूप मदत झाली. कारण प्रत्येक भावनाचा एक ग्रुप त्यांनी घेऊन त्याच्यावरती लिखाण करायला सांगतात त्या, की ही भावना तुमच्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात कोणाकोणा व्यक्तीबरोबर तुम्हाला आली, त्याची तीव्रता किती होती, त्यांनी तुम्हाला त्रास झाला का बरं वाटलं तर काय झालं, असं सगळं लिखाण जे केलं गेलं त्यांनी असं मला तरी वाटतं की खूप फरक पडला मला हे सगळं डोक्यातनं बाहेर काढायला आणि याच्याकडे थोडंसं रॅशनली बघायला. की आता माझे वडील जे आहेत त्यांच्याशी माझं खरं तर फार काही आता नातं उरलेलं नाही म्हणजे बरोबर, पण मी त्यांचं बघतो सगळं जे आहे तसं. तर पूर्वी मी जो त्रास करून घ्यायचो की अरे मला हे दे मला ते दे, तो आता मी त्रास करून घेत नाही. आता मोकळ्या मनाने मी ते करतो आणि मोकळा होतो. आणि त्यांना अपफ्रंट स्पष्टपणे मी हे सांगू शकलो इथनं गेल्यावर की आपल्यात आता इमोशनली काही अटॅचमेंट फारशी उरलेली नाही, त्यामुळे तुम्हाला जे काही लागेल ते मी सगळं करत राहील शेवटपर्यंत, पण डोंट एक्सपेक्ट एनिथिंग बियॉन्ड दॅट फ्रॉम मी. हे मी क्लिअरली सांगू शकलो जे अदरवाईज माझ्या मनात फक्त घुटमळत राहिलं होतं आणि त्याचा त्रास मला दारू पिताना होत होता. म्हणजे तो आत्ता आपल्याला असं सांगतोय की इथं राहून बघा, महत्वाचं वाक्य बोलतोय मी, इथे राहून त्याच्या हाताला एक अशी सिस्टीम लागली, सिस्टीम सापडली की ज्याचं ॲप्लिकेशन केल्यानंतर तो स्वतःच्या भावना हँडल करायला हळूहळू शिकत गेला. आणि त्याचा परिणाम म्हणून, उदाहरण म्हणून त्यांनी असं सांगितलं की घरी वडील वयस्कर आहेत. आता वडिलांचं वय किती आहे तुझ्या? 70 आहे. हां, तर त्यांना तो अतिशय मनमोकळेपणाने सांगू शकला की मी तुमच्या शेवटापर्यंत आता तुमचं सगळं करणार आहे, तुम्हाला काहीही कमी पडू देणार नाही आहे, परंतु ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही माझ्या वागण्याचा गैरफायदा घ्यावा. अशा भाषेत जरी त्यांनी सांगितलं नसलं तरी त्याला हेच सांगायचं होतं, अँड ही कूड एक्सप्रेस हिमसेल्फ इन अ व्हेरी पोलाईट मॅनर. बरोबर ना? त्याच्यामुळे काय झालं तर घरातलं वातावरण परत दूषित झालं नाही. म्हणजे घरातलं वातावरण दूषित होणे या गोष्टीवर इथं राहून शिकलेल्या गोष्टीचा रादर त्या सिस्टीमचं ॲप्लिकेशन केल्यावर त्याला यश मिळालं असं तर बोलतोय. आणि हे एक उदाहरण झालं. तर तशाच उदाहरण माझ्या बहिणीशी वागताना, बायकोशी वागताना सगळीकडेच फायदा याचा होतो की की ज्या गोष्टी माझ्या मनात आहेत, ज्या मी पूर्वी लपवून ठेवायचो किंवा सांगायचो नाही किंवा मनाविरुद्ध वागलं जायचं आपल्याकडनं, ते सगळं मी आता अवॉइड करतो. आणि म्हणजे मी चिडून सांगतो असं नाही, तर मी पोलाइटलीच पण स्पष्टपणे सांगायला शिकलोय. म्हणजे थोडंफार तरी ते आता जमायला लागलंय, ज्याच्यामुळे मिसअंडरस्टँडिंग आणि कन्फ्युजन आणि हे सगळं
हळूहळू कमी होत गेलं. म्हणजे तुमच्या वागण्यामध्ये, कुटुंबातल्या एकमेकांच्या वागण्यामध्ये ट्रान्सपरन्सी आली आहे असं म्हणूया का आपण? बरोबर. ती ट्रान्सपरन्सी कशी आणायची हे शिकण्यासाठी विजयराव तुम्ही इथं आलेले आहात. तो विजय असेल, दिग्विजय असेल, नाही तर संदीप असेल. आत्ता इथं आपण काय शिकायला आलोय तर मन मारून याच्या पुढं जगायचं नाही. याचा अर्थ मनात आलं की लावायला जायचं असं नाही. मनाची कुचंबणा कशी होणार नाही याचं ट्रेनिंग आपल्याला, बेसिक ट्रेनिंग इथं मिळालं असं मी आत्ता सांगतोय. म्हणजे हा घरी गेल्यानंतर एक्सप्रेस होतानाचा परिणाम त्यांनी सांगितला. बरोबर. कामधंदा कसा चाललाय रे बाबा तुझा आता? सो यायच्या आधी जी अवस्था होती त्याच्यात डेफिनेटली काम तर काही होत नव्हतं फारसं. आपलं ढकलायचं म्हणून करत होतो. ते आता मॅनेजरच्या लक्षात आलं असेल नसेल मला कल्पना नाही, पण आला असणारच. कारण एवढे काय, जरी घरनं काम करत असलो तरी एवढे कोणी हे नसतात की कळत नाही आहे की बाबा याचा परफॉर्मन्स खाली होत चालला आहे, तर काय कारण असेल. पण मी कारण खरं सांगितल्यावर पटलं म्हणजे लोकांना ते, आणि म्हणजे सगळ्यांनी सपोर्ट केला. कोणी माझ्यावर असं हे नाही केलं की तू म्हणजे जी पायरी तू उचलतोस ती चांगली आहे आणि वी आर सपोर्टिंग यू. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि दुसरं म्हणजे लकीली मी आता बरीच वर्ष या कंपनीत काढल्यामुळे माझ्या सुट्ट्या खूप साठल्या होत्या. त्यामुळे मला त्याचा प्रश्न आला नाही. मी त्या 2 महिन्याची पूर्ण सुट्टी काढली. अच्छा, त्याचा पगारही मिळाला तुम्हाला? त्याचा पगारही मिळाला. म्हणजे पैशाची अडचण जाणवली नाही. त्याचं कारण त्यांनी बोलण्यात आणि वागण्यात, जिथं तो नोकरी करतो तिथं ट्रान्सपरन्सी ठेवली. अदरवाईज आपलं म्हणजे कसं असतं, मी नाही बाई त्यांनी कडे गावातली, सारखं सगळं लपून छपून करायचं. चोरच ना रे मी माझ्याबद्दल बोलतोय. मी किर्लोस्करमध्ये जायचो नाही कामावर आणि भलतेच कारण सांगायचो. काय झालं, काय अमुक एक झालं, अमुक एक झालं, अमुक. आता ते लोक काय, त्यांनी काय पहिला मोहन बघितला का रे असा? आपल्याला सगळेजण व्यवस्थित ओळखून असतात. हे मी तुम्हाला महत्त्वाचं वाक्य सांगतोय, नीट लक्ष देऊन ऐका. आपल्याला कोणी ओळखत नाही असं नसतं, पण मांजर जसं चोरून दूध पितं तसं आपलं चाललेलं असतं. परंतु मिहिरनी काय केलं, इथं येण्यापूर्वीच मी दारूच्या प्रॉब्लेममध्ये अडकलेला माणूस आहे. मी आता एक ठिकाणी 2 महिने ॲडमिट होणार आहे ट्रीटमेंट घेण्यासाठी, आणि त्यासाठी मला वेळ द्या असं सांगून छाती ठोकपणे तो इथं आला. म्हणजे कुठल्याही प्रकारचं मनावर बाहेर गेल्यानंतर हा काय म्हणेल, तो काय म्हणेल, तो काय म्हणेल ह्या भानगडी राहिल्या नव्हत्या त्याला इथं ट्रीटमेंट घेत असताना. मग इथनं गेल्यानंतर तुझ्या ऑफिसमधलं वातावरण कसं होतं रे? नाही, चांगलं होतं. म्हणजे सगळ्यांनी मला वेलकम केलं, विचारपूस केली, कसे गेले 2 महिने, काय झालं, सगळं विचारलं. म्हणजे सो कोणी असं निगेटिव्ह कॉमेंट्स किंवा निगेटिव्ह पद्धतीने कोणीच वागलं नाही. कारण मी सांगून गेलो होतो, त्यामुळे अगदी ज्युनियर पोरांनाही माहिती झालं ते तुम्ही कसे आहात सर वगैरे असं. म्हणजे सगळ्यांनी चौकशी केली आणि ओव्हरऑल मला स्वतःला उत्साह जाणवायला लागला त्याच्यानंतर कामामध्ये. म्हणजे आहे त्या प्रोजेक्टमध्येच मी काही महिने कंटिन्यू केले आणि थोडा कॉन्फिडन्स आल्यानंतर मी आत्ता गेले 1 महिनाभरात एक नवीन प्रोजेक्टमध्ये शिफ्ट झालो. अरे वा. तिथे अजून चांगलं म्हणजे माझं आवडीचं काम पण मिळत असल्यामुळे मी चांगल्या पद्धतीने ते करतोय. 1 महिन्याभरात मला MDचं आमच्या ॲप्रिसिएशन आलं की जे काय काम आहे म्हणजे त्या विषयातलं. सो त्यामुळे कामाच्या दृष्टीने मी आता मला चांगलं वाटतं. म्हणजे तो असं सांगतोय की आपल्याला जे वाटत असतं ना, लोक आपल्याला टोचून बोलतील, लोक वाईट आहेत, त्यांना आपलं चांगलं बघवत नाही आहे, तर तसं काही नसतं बरं का. ज्याप्रमाणे आपण जगाला देऊ त्याप्रमाणे जग आपल्याला देणार असतं. त्यामुळे आपण लोकांना चुत्या बनवायला गेलो
की लोक तुलाच म्हणतात कसला चोते आहे हा, अजून त्याला काय एवढं सगळं झालं तरी अजून खरं बोलायची बुद्धी होत नाही, असं लोक म्हणतात असतात, एकमेकांना हातावर टाळ्या देतात आणि आपल्या मागं फिरी फिरी हसतात. व्हेअरॅज तो सांगूनच इथं आलेला असल्यामुळे आणि नंतर दारू न प्यायल्यामुळे त्या लोकांचा गेल्या 9 महिन्यामध्ये विश्वास बसलेला आहे. तुझ्या घरच्यांचा तुझ्यावर लगेच विश्वास बसला का रे? नाही, अजिबातच नाही. म्हणजे इथे सुद्धा एका महिन्यानी बायको पहिल्यांदा जेव्हा भेटायला आली तेव्हा फारच कमी कम्युनिकेशन झालं आमच्यात. म्हणजे काय बोलायचं एकमेकांशी हेच कळत नव्हतं आम्हाला. ऐका, कारण यायच्या आधी ऑलरेडी तिने एका पॉईंटला सांगितलं होतं मला की म्हणजे तुला जर हे जमत नसेल आणि दारूच प्यायची असेल तर तू वडिलांबरोबर जाऊन सेपरेट राहायला तरी चालेल, माझं मी आयुष्य जगीन पुढचं, अगदी डिवोर्स जरी नाही घेतला तरी वेगळे राहायला लागू कमीत कमी, बघू काय होतं आहे. त्यामुळे तो विश्वास तर पूर्ण गेलेलाच होता. कारण काय घरात नंतर बाटल्या सापडणे, तोंडाला वास येणे, म्हणजे ते सगळं कळतच होतं. काय त्याच्यात आपल्याला वाटतं आपण लपवतोय पण असं काहीच लपून राहत नाही. तुमचा आवाज वाढतो, छोटेसे काही आर्ग्युमेंट झालं तरी तुम्ही पार अगदी वरच्या याला जाऊन भांडायला लागता. रस्त्यावर अनेक भांडणं झाली, ते सगळं ट्रॅफिकमध्ये आणि हे ते सगळं झालं, म्हणजे त्यात काही हे नाही. पण घरचा विश्वास परत यायला वेळ नक्कीच लागला. म्हणजे त्यात बायकोचं सुद्धा पेशन्सचं हेच आहे की म्हणजे आता इथे अनेक जणांचं मी ऐकलं की अजूनही आशा सोडलेली नाही आहे घरच्यांनी, तर ती आशा ते ठेवतात, त्यामुळे आपण त्याचा मान राखावा असं मला तरी वाटतं. हो हो हो. कारण पुढचं आयुष्य नाहीतर तुम्हाला काय कसं जगायचं आहे हे तुम्ही याचा अर्थ ठरवलेलं नाही आहे किंवा तुम्हाला ते कळलेलं नाही आहे की काय करणं आपण अपेक्षित आहे इथनं बाहेर गेल्यानंतर. तर पहिले काही एक महिनाभर तरी असं झालं की फारच कमी कम्युनिकेशन, म्हणजे जेवढ्याच तेवढं. म्हणजे मॅडमनी पण मला सांगितलं होतं की फार एकमेकांच्या ह्याच्यात पडू नका. अगदी एखाद्या त्रयस्थ व्यक्तीशी आपण जेवढं व्यवहारापुरतं बोलतो तेवढंच बोला, फक्त एकच कर की दारू पिऊ नकोस. त्यामुळे प्रत्येक वेळेस मी बाहेर न आलो की ती माझ्याकडे संशयाने बघायची. म्हणजे पहिले तर अनेक दिवस मी बाहेरच पडलो नाही. मग हळूहळू कॉन्फिडन्स तिला आल्यानंतर बाहेर पडायला लागलो. मग बाहेर जाऊन घरी इथल्या सेशन्सला तर यायचोच, त्यामुळे ते करून घरी गेल्यानंतर हा अजून ओके आहे दिसतोय तरी असं. आणि प्लस मला बाकी आता समोरच आमच्या मराठे मॅडम राहतात ज्या इथल्या ट्रस्टी आहेत त्या, त्यामुळे तर चेक्स भरपूर होते माझ्यावर, त्यामुळे त्याचाही फायदा झाला मला. संध्याकाळी नॅचरली बाहेर पडल्यावर किंवा ऑफिसमधनं येताना दारूच्या दुकानावरनं जाताना एक मान तिकडे वाकडी व्हायची, पण ते आपल्या त्या गावी जायचं नाही असं म्हणून मी सरळ पुढे निघून जायचो. मग संध्याकाळी जे क्रेविंग व्हायचं तेव्हा मी लस्सी पी, कोकच पी वगैरे असं थोडंसं ते माझ्या डायबिटीसच्या विरोधात जाणार होतं. पण म्हटलं मी सगळं एकदम नाही करू शकत, कारण माझी मनस्थिती नाही तर विचित्र होईल. मी एक तर फूडी माणूस आहे खूप, मला खायला प्रचंड आवडतं आणि त्यामुळे मी अशा काही युक्त्या करून ते क्रेविंग मारायचा प्रयत्न केला त्या वेळेला. मग हळूहळू त्याची सवय झाली आणि भूक लागली की जेवून टाकायचं, हे महत्त्वाचं आहे, ते सुरू केलं. तर असे 2 महिने गेल्यानंतर हळूहळू थोडा तो विश्वास यायला लागला. आणि आमचं एकत्र काउन्सिलिंग पण इन्सिस्ट केलं होतं मी, तर ते पण मॅडमनी एकत्र दोघांचं 2-3 सेशन्स अशी घेतली की ज्याच्यात काय तुला वाटतंय, काय तिला वाटतंय, म्हणजे तुमच्या डोक्यात नक्की काय आहे, काही तुमचं म्हणजे डोक्यात काही अज्युम केलं आहे आणि तुम्ही वागताय वेगळे असं काही आहे का, मनात काही ठेवू नका, क्लिअरली बोला. असं सगळं हळूहळू ते जसं व्हायला लागलं तसं कारण सगळ्यात जास्त तुम्ही वेळ काढता तो तुमच्या बायकोबरोबरच. आता आम्हाला मुलं नाही आहेत त्यामुळे फक्त बायकोच आहे, तर ते महत्त्वाचं आहे. म्हणजे इतर जे नातेवाईक आहेत त्यांच्याशी कमी इंटरॅक्शन होतं त्या मानाने आपलं, पण त्या लोकांनी सुद्धा खूप चांगला रिस्पॉन्स दिला. कारण परत त्यांना सांगून आल्यामुळे सगळ्यांनी चौकशी केली आल्यावर, आणि जसजसं मी लोकांशी बोलायला लागलो आणि इथला एक्सपिरियन्स शेअर करायला लागलो तसतसं माझं दारू न पिण्याचा विचार अजून दृढ होत गेला. ज्या दिवशी मी 5 मिनटं का होईना ते शेअरिंग करायचो ना, मला असं वाटायचं की येस आय हॅव डन समथिंग गुड, सो आज तर काही मी नक्की दारू पिणार नाही. वंडरफुल. असं माझं थोडंसं ते म्हणजे तुम्हाला मनानेच छान वाटतं ते शेअरिंग केल्यावर, कोणाशी का असेल ना मध्ये. बरोबर. 5 मिनटं फोनवर असेल, मित्राशी असेल. आत्ता मिहिरने सांगितलेलं त्यातलं मला कळलेल्या 2-3च गोष्टी अशा महत्त्वाच्या आहेत की पहिले 2 महिनेपर्यंत बायकोनी अजिबात विश्वास ठेवला नाही. दुसरं महत्त्वाचं म्हणजे घरी गेल्यानंतर जे काय असेल ते टू द पॉइंट, सुरक्षित अंतर राखा या पॉलिसीनुसार त्यांच्यामध्ये मिक्सअप व्हायचं आहे, असं तू सांगितलंस ना. हो. तिसरं म्हणजे
वागण्या बोलण्यात ट्रान्सपरन्सी ठेवली त्यांनी. प्रेडिक्टेबल होणे म्हणजे मेसेजेस पाठवायचे की मी इथनं निघालो आहे, मी आता इथे चाललो आहे, हे कम्युनिकेशन सतत ठेवलं की मी माझे वेअर अबाउट्स हे सतत तिला सांगत ठेवलं. हे फार महत्वाचं आहे बरं का. मी अजून करतो बरं का, 25 वर्ष झाली माझी दारू थांबून तरी, की माझे वेअर अबाउट्स माझ्या घरच्यांना माहिती असले पाहिजेत. पूर्वी काय व्हायचं, मला वाटायचं ती काय साहेब आहे का माझा, दरवेळी कशाला तिला सांगायला पाहिजे. तसं नाही आहे. ती आपला साहेब नसून ती आपली केअरटेकर आहे. शी लव्ज मी. म्हणून मला सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी आलेली आहे आता व ती टिकलेली आहे. हे त्यांच्यापर्यंत सांगणे. आता मी निरामयमधनं निघालेलो आहे, येताना ब्रेड आणायचा आहे का असा मेसेज केला ना घरी, की मग तिचं येस नो काय असेल ते उत्तर येतं आणि 0 मिनिटात येतं बरं का तिचं उत्तर. कारण ती डोळे लावून बसलेली असते. आपल्या घरचे लोक आपल्याकडे घरी येण्याकडे डोळे लावून बसलेले असतात. जरी तू किती वागला वाईट, हिला टांगलं, त्याला टांगलं, त्यांना टांगलं, तरी ते लोक आपल्यावर प्रेम करत असतात. तुझ्यासाठी बोलतोय मी हे. कळतंय का मी काय बोलतोय ते? म्हणजे हाऊ यू रेसिप्रोकेट टू देअर लव्ह. कारण आपल्याला असं वाटतं की दारू थांबवली ना मग बाकी मी कसंही वागेल, हे करता कामा नाही त्यांच्याशी. तो काय म्हणला, तो म्हणला आता मी पित नाही आहे ना, मग हे कशाला पाहिजे. तसं नाही आहे. दारू न पिणं म्हणजे चांगलं वागणं नाही. दारू न पिणं म्हणजे वाईट न वागणं एवढंच. चांगलं वागणं वेगळं असतं. आणि तुम्ही जर घरच्यांशी चांगलं वागायला सुरुवात केली तर आणि तरच घरचे तुमच्याशी चांगलं वागणार आहेत. अदरवाईज ते म्हणतात हे बेवडं आयुष्यात सुधारणार नाही. तोंडाला वास नसला तरी याच्या वागण्या बोलण्याला त्याच्यापेक्षा कुचकटन घाणेरडा वास आहे असं बोलतात बरं का. त्यामुळे आता आपली जबाबदारी वाढली आहे. हे झालं घरच्या फ्रंटवरचं. नोकरीच्या फ्रंटवरचं. शाळा कॉलेजमधले मित्र आहेत का रे तुला? कोणी ग्रुप आहे का तुमचा? आहे, कॉलेजमधले आहेत. आहेत ना. त्यांच्यात जातो का तू कधी? त्यांच्यात फारसा नाही गेलेलो अजून. बरं. म्हणजे शक्यतो कुठल्या फॅमिली फंक्शन्सना वगैरे गेलेलो आहे, डिनर किंवा असं जिथे असेल. ऑफिसच्या 1-2 पार्ट्यांना गेलो आहे, पण फार जास्त सध्या आमचं बंदच झालं आहे. म्हणजे दारू प्यायची कधी वेळ आली होती का या 9 महिन्यात? हो, आली होती. नाही, दारू प्यायची म्हणजे परिस्थिती आली. हां, तेच म्हणजे बरोबर आहे ना. मग ही वेळच आलेली असते आपल्यावर. तो असा काही प्रसंग आला होता का? नाही, असा नाही. म्हणजे जिथं दारू अवेलेबल आहे तिथं जावं लागलं होतं का तुला? नाही, तसं नाही. मग काय केलं अशा वेळी तू? हां, म्हणजे जिथे दारू अवेलेबल अशा ठिकाणी पार्ट्यांना 1-2 ऑफिसच्या जावं लागलं ना. नाही म्हणता नाही आलं. मग काय केलं तिथं तू? काय नाही, तू म्हणजे गेला तिथं आणि परत प्यायला नाही असं तो सांगतो. म्हणजे खरं तर तोच प्रयत्न केला की प्यायची नाही आपल्याला, लेट पीपल एन्जॉय. आणि असं म्हटलं की जे पितायत त्यांची मजा आपण केव्हा तरी घेऊ ना. ऐकलं का? आपण न पिता जे पितायत त्यांची मजा बघण्यात जास्त आनंद आहे स्वतः पिण्यापेक्षा, असं तो बोलतोय. बरोबर. लवकर जेवलो मुख्य म्हणजे तिथे, आणि पळालो घरी. पार्टी चालू होती नंतर. असा पूर्वी मी असायचो तिथे शेवटपर्यंत, कार्ड घासायला वगैरे सुद्धा. ऐकलं का? सगळ्यांची पिऊन झाली तरी यांची त्या चालूच असायची. त्याशिवाय इथं डोनेशनच्या सीट येतच नाही तो. हे सगळं आयुष्यात झालेलं असल्याचे हे नाही. पण मुद्द्याची गोष्ट त्याने आत्ता चांगली सांगितली की गेलो की मी एक 10 मिनटं त्यांच्यात गप्पा मारल्या की लगेच जेवण करून घ्यायचो तिथं, आहे ना? बरोबर. का जेवण का लवकर करायचं? पोट भरलं की
इच्छा होत नाही दारू प्यायची. पोट भरलं की दारू प्यायची इच्छा होत नाही. कुठं शिकला रे तू हे? इथं शिकला म्हणतोय, ऐका. तिथे आणि ऑफकोर्स याच्या मीटिंगमध्ये कानावर पडलं जाते, पण ते अगदी खरंच आहे. म्हणजे कारण कुठलाच दारोडा भरल्या पोटी दारू पित नाही नॅचरली, कारण ती चढत नाही. रिकाम्या पोटी प्यायल्यावरती चढते. इतकं साधं त्याला लॉजिक आहे. लॉजिक आहे. आणि मग ती प्यायला लागल्यावर खायची हेच राहत नाही आपल्याला, इच्छा राहत नाही. आणि मग ती अजून चढत जाते. आणि मग चढ 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 चढते आणि मग लोटत 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 इथपर्यंत आणते. म्हणजे मला ते सांगायचे, लोटत आणते सांगायचे. नाही, पहिले तर काही महिने डेफिनेटली अवॉइडच करावं, कारण आपल्याला असं वाटतं कॉन्फिडन्स, पण अजूनही म्हणजे आता सरांना तर 25 वर्ष झाली, ते म्हणतात तसं ती अक्काबाई तुम्हाला सतत खुणावत राहते, हे नक्की आहे. म्हणजे तो आजार आहे याचा आता हळूहळू उलगडा कसा आहे तो व्हायला लागला. की म्हणजे कधी असा मी विचार केला की बाबा आज एकदा हरकत नाही पिऊन बघायला, तर माझ्या हे लक्षात आलं तेव्हा की आज मी पेली, पण उद्या संध्याकाळी पण मला ती इच्छा होणार आहे. भले 2-3 दिवस कदाचित मी थांबीनमध्ये, पण संध्याकाळी झाली की पुढच्या काही दिवशी मला ती इच्छा दुपारी होणार आहे. मग रोज दुपारी होणार आहे, रोज संध्याकाळी होणार आहे. सो हे नकोच, हे आपल्याला जमणार नाही आहे, कारण हे नक्की आहे. आणि तो सेल्फ टॉक म्हणा किंवा सतत स्वतःला घण घालत बसावं लागतं या थ्रूआउट प्रोसेस. ही सोपी नाही आहे प्रोसेस, हे नक्की आहे. त्याचा त्रास होतो का पण तुला? त्रास सुरुवातीला व्हायचा, हां, गेल्यानंतर होतो. सुरुवातीला त्रास होतो. आणि लोक एन्जॉय करताय ते बघून म्हणले ठीक आहे, आता काय म्हणजे आपणच ते ओढवून घेतलंय, तर आता झाली की 20 वर्ष 25 वर्ष भरपूर डोसली. वंडरफुल झाली की रे. आता बॅरलने पिला की आपण काय 2-5-10 वाटले पिऊन इथं आलोय का? नाही का? लंबा पिके लंबा हो ना, आपल्याला विचारा. त्यामुळे आता दारू नाही प्यायला नाही या आयुष्यामध्ये. खरं सांगायचं तर याच्या पुढचे 5 आयुष्य जरी दारू नाही ना प्यायलो तरी चालल. एवढी मरणाची दारू प्यायलेलो आहे आपण सगळेच जण, हे त्याला म्हणायचं होतं. जस्टिफिकेशन स्वतःला देण्यासाठी म्हणून मी काही 4-5 जी कारणं तयार केली, त्यातलं हे पण एक आहे खरोखरीच. आणि मी बाहेर पण काही देशात फिरलो, तिथल्या पण सगळ्या दारवा पाहिजे तेवढ्या ट्राय केल्या. म्हणजे असं काही मनात राहिलं नाही की बाबा अरेच्या आता जे आपण, कारण अवस्था जी शेवटी आपली होती ती फक्त चढण्यासाठी पिणं, त्याच्यात चव नाही, त्याच्यात काही एन्जॉयमेंट नाही, त्याच्यात काय, अशा अवस्थेत तर आपण कोणीच नव्हतो शेवटी. त्यामुळे ती अवस्था जर का परत परत येणार असेल आणि एन्जॉयमेंट मिळणारच नसेल तर कशाला त्याच्या नादी लागायच्या. त्यापेक्षा इतर बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्यात ती एन्जॉयमेंट मिळवू शकाल तुम्ही. जरा खाजगी प्रश्न विचारतो. हो, तू पैसे किती मिळवायचा रे दारू पित असताना? सांगू का? म्हणजे खरं नाही म्हणजे इन टर्म्स ऑफ रुपीज, असं म्हणजे इतके हजार रुपये इतके लाख रुपये मिळवायचा असं नाही. मला प्रश्न विचारायचा आहे की तेव्हा जे पैसे मिळवायचा ते आणि ह्या आता सध्या जे पैसे मिळवतोय याच्यात काही वेगळा आनंद मिळतोय का तुला, असा माझा प्रश्न आहे. हो, वेगळा आनंद मिळतोय, कारण पैसे वाचतायत. म्हणजे पैसे मिळवण्याच्या क्वांटिटीत फारसा फरक जरी नसला पडला तरी पैसे वाचतायत याचा आनंद होतो. मग त्या वाचलेल्या पैशाचं काय करतो? लगेच ॲडिशनल SIP केलेले आहेत, इन्व्हेस्टमेंट ॲडिशनल SIP तेवढ्या केल्या आहेत 1-2. वंडरफुल. म्हणजे ते पैसे तसे बाजूलाच पडू दे जातात, हां, जे मी अदरवाईज महिन्याला घालवतच होतो एनिवे. हो. अच्छा, म्हणजे तशा दृष्टीने आनंद आहे. फार महत्वाचं बोलतोय बरं का तो किती रुपये बोलायचे ते बोलू नको असं मी त्याला सांगितलं. तो जे काय पैसे आत्ता वाचतायत त्याला प्रकाश दाखवत नाहीये असं त्याला सांगायचंय. म्हणजे हाच मिहीर अजून 5 वर्षानंतर चांगल्यापैकी म्हणजे खूपच बऱ्यापैकी गुबगुबीत श्रीमंत झालेला दिसणार आहे. आणि शेवटी आपलं स्वप्न काय असतं रे? आपल्याला गुबगुबीत श्रीमंत व्हायचंय. आपल्याला अजून काय पाहिजे असतं रे? कुटुंबाला आनंदी ठेवायचे. अजून काय करायचे? बायकोच्या किंवा आईच्या अंगावर सोनं घालायचे. अजून काय करायचे? एखादा फ्लॅट बुक करायचे, त्याच्यात एकदम टकाटक फर्निचर करायचे, इंटिरियर करायचे, वॉट एव्हर इट इज. पण या सगळ्यासाठी लागणारं व्हिटॅमिन M रुपये, मनी,
हे आत्ता बाजूला टाकायची वेळ आहे असं तो सांगतोय, बरोबर ना? बरोबर. काय करणार तू एवढे पैसे बाजूला टाकून? सांग ना मला, काय तुझी काय इच्छा आहे? नाही, आता अशी काही इच्छा नाही. आम्हाला मुलं बाळं नाही आहेत, त्यामुळे कोणाच्या नावी किंवा फार काय असे काय आहेत. ट्रॅव्हल करायचं ठरवलं आहे आम्ही जगभरात बऱ्याच देश, म्हणजे काही देश झालेत फिरून, पण तो आमच्या दोघांचा पहिल्यापासून आनंद आवडीचा हे असल्यामुळे त्याच्यात जे काय उडवायचे ते त्याच्यात जातात, कारण बघतो पैसे. अगदी बरोबर So आहे. ती एक इच्छा ठेवलेली आहे आम्ही त्यासाठी. वंडरफुल. आणि डोनेट करतो बऱ्यापैकी, जेवढं जमेल तेवढं मी, कारण प्रत्यक्ष जाऊन मला म्हणजे वेळ तसा देता येत नाही NGOsमध्ये किंवा याच्यात. मी पूर्वीपासून करत आलो, कधी अंधशाळेला दे, कधी कुठल्या तरी शाळेला दे, तर त्याची अमाऊंट थोडीशी मी आता वाढवू शकतो अजून. व्हेरी गुड, व्हेरी गुड. की दुसऱ्याला देण्यात खूप आनंद असतो असं तो बोलतोय. फक्त आपल्या पोळीवर तू पोळून झालं की ओके, नो प्रॉब्लेम, मरणार बेटे तू. सगळं आपल्यालाच पाहिजे असं नसतं. काहीतरी दुसऱ्याला देण्यात सुद्धा आनंद असतो. परदेशात फिरण्याचा आनंद त्याला आहे, तो घेणार आहे तो. हे झालं सगळं. तुला काय वाटतं, तू आयुष्यभर सोबत राहशील? गुड क्वेश्चन ना. तुला वाटतं का तू आयुष्यभर सोबत राहशील? हो, राहील. हो राहीन म्हणला तो. नक्की राहील. काय सांगतो, नक्की राहीन? का रे, असं का वाटतंय तुला? कारण फार पुढचा विचार करायचाच नाही आपल्याला, म्हणून. वन डे असे एक एक दिवस निघून जाते आणि खरंच त्याची मदत होते. आणि माझ्या लक्षात आलं की फक्त दारू थांबवण्यासाठी नाही, तर इतर अनेक गोष्टींमध्ये पण त्याची मदत होते. इतर काही टेन्शन्स असतील किंवा काही असेल, की फक्त आजचा दिवस म्हटलं ना की पहिलं तुम्ही अतिशय मनाने शांत होता त्या क्षणी, की माझ्यावर फार लोड नाही आहे, मी कोणालाही कमिट करत नाही. पूर्वी असे करायचो ना आपण, की आता पुढचा 1 महिना दारू पिणार नाही, दुसऱ्याच दिवशी जाऊन बसायचो. हो. त्यामुळे ते तशा पद्धतीची कमिटमेंट्स करायची वेळच येत नाही ना आपल्याला आता. हां, म्हणजे वन डेची किल्ली त्यांनी जीवनामध्ये वापरायला लागलेला आहे तो, असं तो बोलतोय, बरोबर? फक्त बोलायचं म्हणून नाही बोलत. नाही, मला कळलं, मला कळलं. वर्क्स म्हणजे इट ॲक्च्युली हेल्प्स. आय कॅन रीड युअर फेस, आय कॅन रीड युअर बॉडी लँग्वेज. कारण ते फ्युचरचं प्रेशर आपल्याला नकोच आहे. साधं ठेवायचं. साधं ठेवलं की सोपं होत जातं. आपण डोक्याला ताण घ्यायचा नाही. फक्त आजचा दिवस दारू नाही प्यायला, की दारू न पिण्याचा तर आनंद मिळतोच, प्लस इतर अनेक आनंद आपल्याला मिळायला सुरुवात होते. ते प्रिझर्व करता येतात. त्याचं कारण ते आनंद सुद्धा आपल्या जीवनात फक्त आजचाच दिवस आहेत याचं भान राहतं, असं तो बोलतोय. मला सांगायची गोष्ट बर म्हणजे हिअर द एंड ऑफ टुडेज मीटिंग, बरोबर? त्यांनी आत्ता बरंच काही चांगलं सांगितलं आणि शेवटी सांगितलं की मी आयुष्यभर सोबत राहील का, तर त्यांनी सांगितलं हो मी राहीन. आणि तू खरंच राहशील बरं का. राहणारच रे. अरे जिथं इच्छा तिथं मार्ग. ज्याला दारू प्यायचीच आहे ना, तो कुठेही गेला तरी पिणारच. आणि मूड खरंच चांगला राहतो, तो फरक जाणवतो आपल्याला. खूप चांगला राहतो, डोकं हलकं राहतं, शरीर हलकं राहतं. मला पळण्याचा जो एक आवड लागली होती, ती मी एक ट्रेनिंग ग्रुपच जॉईन केला होता. म्हणजे मग ते व्यवस्थित डिसिप्लिन पद्धतीने होतं माझं. तिथे परफॉर्मन्स चांगला झाला, माझा स्पीड वाढला. मध्ये मी 21 किलोमीटरची अर्ध मॅरेथॉन केली. हे सगळे फरक हे दारू थांबवल्यामुळेच आहेत, करण्यात शंकाच नाही. तो काय बोलला ऐकलं का? 21 किलोमीटरची मॅरेथॉन तो पळाला. दारू थांबल्यामुळे हे झालं, पण त्यापेक्षा त्याच्या अगोदर तो एक वाक्य असं बोलला की मी तो ग्रुप जॉईन केला, त्यामुळे सिस्टमॅटिकली मी कसं पळायचं, कशा वेळा पळायच्या, किती वेळात किती गेलं पाहिजे, हे त्या कळपात जाऊन तो शिकला. म्हणजे जशी संगत तशी पंगत.
कळतंय का? आणि ज्या विषयातलं आपल्याला कळत नाही ना तिथे प्रश्न विचारणं शक्यतो सोडून द्यावा. सुरुवातीला तरी ऐकावं जे काय समोर ते सांगतायत ते. आता या केसमध्ये म्हणजे ट्रेनर झाला किंवा सायकॅट्रिस्ट झाला किंवा जे आता चित्रकलेच्या बाबतीत कोणाला मी कन्सल्ट करतो, आत्ता ते सांगतायत ना मला तेच आहे. उगाचच्या उगाच स्वतःचं फार डोकं लावायला जाऊ नको. म्हणजे आपोआपच गोष्टी सुरळीतपणे घडायला लागतात. म्हणजे तो असं सांगतोय की आता ह्याच्या पुढे आपण कोणाकडे तरी मार्गदर्शन घ्यायला गेल्यानंतर स्वतःची अक्कल चालवायची नाही. कारण आपल्याला यश प्राप्त करायचं असेल तर काही काळ का होईना म्हणजे बेस चांगल्या पद्धतीने पक्का होण्यासाठी मला न मत घेतलं पाहिजे. हो सर, हो मॅडम, माझं मी बघेन, हे कशाला तुला वाक म्हटलं ना वाकायचं बेटे, असं मला माझ्या स्पॉन्सरनी सांगितलं होतं. कारण मला अशी भाषाच कळत होती. पण आता योग्य ठिकाणी तू योग्य दिशेने वाटचाल चालू आहे तुझी, बरोबर? हो, अजूनही लिखाण वगैरे करतो थोडं. मॅडमला क्वाईट टाईम लिहून पाठवतो, कारण तो काय लिहिणं होत नाही पण व्हॉट्सॲपवर पाठवतो. मनात जे विचार येतील ते लिहून काढतो, त्याने फरक पडतो. बघा, महत्त्वाची ॲक्टिव्हिटी आहे, फारच महत्त्वाची ॲक्टिव्हिटी आहे, खूप गरजेची आहे. कारण इथे सगळं लिखाण केल्यानंतरच माझ्या मनातलं बाहेर पडून जी शांतता मनाला आली ती आता छोट्या छोट्या पॅकेट्समध्ये का होईना पण ती येते. म्हणजे तशी म्हणजे क्वाईट टाईमला आळस करू नका असं त्याला सांगायचं आहे का? बरोबर ना? तू केला होता का कधी आळस? नाही, कधीच नाही. आळस नाही केला. उलट मी यूज टू लुक फॉरवर्ड टू क्वाईट टाईम. आणि अदरवाईज सुद्धा वेगळ्या जे काय वह्या असतील त्याच्यात लिहून काढायचो जे माझ्या मनात त्यावेळेला येईल. हो हो हो. म्हणजे हा कन्सेप्ट खरं तर खूप सोपा आहे आणि आपल्याला आधी शिकवला गेला पाहिजे, पण तो मनात कधी येत नाही. की मनात न ठेवता ते तुम्ही कागदावर उतरवलं ना खरोखर फरक पडतो, असं माझं तरी म्हणजे अनुभव आहे. परत समजलं. थोडक्यात काय, ॲट द एंड ऑफ द स्टोरी तो इथं ट्रिपला आल्यासारखा आला नव्हता. तो इथं काहीतरी शिकायला आला होता. तो आवश्यक ते जेवढं वेचता येईल तेवढं वेचायचा त्याने प्रयत्न केला. ते कागदावर लिहिलं आणि त्याप्रमाणे तो वागतोय. आणि इथं शिकलेल्या अनेक गोष्टी तो आजही तिथं वागतोय. म्हणून त्यांनी 9 महिने कंप्लीट केलेत. आणि नुसते दारूपासनं राम राहण्याचे 9 महिने कंप्लीट केलेले नसून कौटुंबिक आनंद आहे, आर्थिक आनंद आहे, सामाजिक आनंद आहे, शारीरिक तब्येत तो सांभाळून आहे, शरीराची काळजी घेतो आहे. आता इथं आपण थांबूया. तुमच्यातल्या कोणाला काहीही प्रश्न असतील, कसलाही प्रश्न असू दे, विचारा. तुम्ही आत्ता जिथं बसलाय तिथंच बसलेला 9 महिन्यापूर्वी बसायचा असा मिहीर आपल्याकडे आलाय आणि तो तुम्हाला समजेल अशा भाषेत उत्तर देईल. बोला, प्रश्न विचारा. बोल रे, बोल ना काहीतरी. हा बोल. प्रश्न असा होता ते जे असोसिएट होते ना दारूबद्दलचे, त्यांनी कसे सोडवलं? दारूबद्दलची असोसिएशन जी होती ती कशी दूर केली? असं जे आपल्या असतात रेग्युलर ते कसे सोडवलं? असोसिएशन्स इन टर्म्स ऑफ प्लेसेस किंवा लोक किंवा आपले ठरलेल्या वेळा, एक तर ठरलेले जे ग्रुप होते त्यांना मी हे सांगितलेलं होतं ऑलरेडी. त्यामुळे त्यांच्यापैकी कोणीच मला आपण दारू प्यायला जाऊ किंवा डिनरला जाऊ असं कधी कोणी म्हणालच नाही. जे जवळचे मित्र होते, लांबचे मित्र जे आहेत त्यांच्याबरोबर केव्हा तरी जाऊन फक्त आपण आपलं जे ठरलेलं वेळच्या वेळी जेवून निघणे, फार जास्त खोलात न शिरता, किंवा इतर काही गोष्टी आहेत जसं म्हणजे माझं किमामचं पान खायची मला प्रचंड हे लागली दारूबरोबरच. सो दारू झाली की पान आणि दारू हे असोसिएशन ब्रेक झालं. त्यामुळे मी पान पण माझं ते पूर्णपणे बंद केलं. वंडरफुल. पानाचं असोसिएशन दारू बरोबर होतं ते पूर्णपणे पत्ता कट केला त्या पानाचा असं तो सांगतोय.
बोल रे, तुला काय विचारायचंय का? नाही विचारायचंय तुला रे? हे यार, कोणाला काही प्रश्न आहेत का? बोला, बोल स्वप्नील. क्रिटिसिज्म जो होता है हाँ वो एक इंसान को बहुत लो फील कराने लगता है. बिल्कुल. फॉर एग्जाम्पल प्रोफेशनल लाइफ में तो होता है लोग उस तरीके से फील कर लेते हैं, हो सकता है तो घर से हो सकता है, या जैसे आपने यहाँ पर समझ लिया है वहाँ पे अपन कुछ एक्सपेक्टेशन से उनके देकर अपने रूल्स एंड गवर्नमेंट का तो मन जैसा नहीं, या फिर बाहर भी वो जो घर से क्रिटिसिज्म आता हो उससे आता हो, हाँ, हाँ. या उसकी क्रिटिसिझम बद्दल त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. क्योंकि वहाँ पे हम लोग भी करना शुरू करते हैं और हमारा दिमाग भी नहीं होता. सध्या तरी मला असं जाणवतं की मराठीत घेऊन उत्तर चालेल ना? मराठी मी मराठी समजेगा ना तू? मी अपना कच्चा आहे. हाँ बोलो बोलो बोलो. इट्स अ लँग्वेज ऑफ आर्ट, सो इट डझंट मेक एनी डिफरन्स वेदर इट इज इंग्लिश, हिंदी और मराठी. नाही, इथे सुद्धा सुरुवातीला क्रिटिसिझम घेणं फार अवघड जात होतं. इट वॉज व्हेरी डिफिकल्ट फॉर मी. बट अगेन इट्स लाइक एज मैडम सेड राइट दैट स्टे इन दैट इमोशन. वो थोड़ा मैं ट्राई कर रहा हूँ और आई एम नॉट मतलब क्या बोलते हैं उसको मराठी बोल ना. काय आपण म्हणतो इमोशंस दबा के रखते हैं ना, सप्रेस, वो नहीं करता हूँ मैं नॉर्मली. और उसका जो ग्राफ ऊपर नीचे बहुत ज़्यादा होता था ना पहले, वैसा अभी नहीं होता है. क्रिटिसाइज किया तो किया, ठीक है, मैं छोड़ देता हूँ. आई विल डू, आई नो एज लॉन्ग एज यू नो वॉट यू आर डूइंग इज राइट ना, तब तक क्रिटिसिझम को लक्ष द्यायचं हाँ, नाही. लक्ष द्यायचं नाही. आता मी सोडून दिलं लक्ष द्यायला. हाँ, थोड़ा प्रैक्टिस, मतलब मुझे भी थोड़ा टाइम लगा. शुरू में आई वॉज गेटिंग इरिटेटेड घर पे स्पेशली. आणि इतरांना बदलायला जायचं नाही. हाँ, दूसरों को, क्योंकि ये समझ में आया अभी कि दूसरों को आप चेंज नहीं कर सकते. और आपको ये कहना है कि जो बन रहा है वो बोल देने का. करेक्ट. बट दैट्स व्हाट आई आस्क्ड दैट डे टू मैडम की असर्टिवली कैसे बोलना है फिर. मतलब वो गुस्से से नहीं बोलना है आपको. हाँ, और उसके लिए आपकी डायरेक्शन जो है, थॉट प्रोसेस, वो क्लियर होनी चाहिए. क्योंकि जस्ट फॉर द सेक ऑफ इट इफ यू रिस्पॉन्ड ना, इट विल नॉट हेल्प. आपको अगर रिस्पॉन्ड करना है तो उसकी जगह आपका क्या बोलना है वो आप परफेक्टली बोलो. और वो तभी हो पाएगा जब आपके दिमाग में कुछ क्लियर है, क्लैरिटी है उसका. रिएक्ट होने का नहीं, रिस्पॉन्स देने का. रिस्पॉन्स देने का. और अगर रिस्पॉन्स नहीं है उस टाइम पे तो जस्ट लीव इट ना, एज मैडम सेड. डोंट ट्राई टू इवन रिस्पॉन्ड. हाँ, ज़बरदस्ती अभी के अभी आंसर देना है या कुछ प्रूव करना है खुद को, वो मैंने पूरा बंद कर दिया. योगेश बोला, प्रश्न विचारा. काय नाही 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 प्रश्न काही, सगळी उत्तरं मिळाली. व्हेरी गुड. हां बोला. दारू थांबल्यानंतर असं झालंय का घरी गेलाय आणि त्यांना असं वाटेल की तुला म्हणून त्यांनी तुम्हाला टाऊन मारले किंवा विचार क्रॉस क्वेश्चन केलं. हो, माझ्यामध्ये असं कारण नाही घडतं का? कधीतरी मी दमून आलो ऑफिसमधून किंवा पळून आलो किंवा असं, तर ते आपल्या चेहरा आणि बॉडी लँग्वेजवरनं असं वाटू शकतं त्यांना. किंवा असं जेव्हा बघतो आपण असं स्पेसिफिक नजर अशी देऊन, जे टिपिकल दारोड्यांची नजर असते तसे. हो, काय नाही, पण पेलेली नसताना सांगायचं मी नाही पेलेली. नाही येत फारसा राग, नाही येत मला. कारण ते अजून आपला इतिहास विसरलेले नाही आहेत, असा त्याचा अर्थ. यायच्या आधीच मी घरात आपलं हे पण आणून ठेवलं होतं, काय म्हणतात त्याला, ब्रेक अनालायझर. हां हो, मिळतो ना, अमेझॉनवर मिळतो, कुठे मिळतो, तो मी आणून ठेवला होता. तुला जर संशय आला तर मी दाखवतोय. असं मी केलेलं एक दोनदा. हा सूर्य हा कशाला दाखवायचं, नाहीच ब्रेथ अनालायझर मध्ये दाखवायचं. वाच विश्वास नाही करता, मागित नाही. नाही येत नाही राग, नाही. वाचा आणि नाचा. मला खूप राग येतो. नसेल ठेवायचा विश्वास तर नको ठेवूस, मी पेलेली नाही आहे मला माहिती आहे, असं उत्तर दे. काय करणार, नाहीतर ते त्रासदायक होतं सगळं. नाही करे. ब्रेथ अनालायझर दाखवायचा बायकोला पूर्वी आणि बघ म्हणायचं नाहीये. पूर्वी कपाटांमध्ये दारूच्या बाटल्या लपवलेल्या असायच्या. आता आमच्याकडे घरात मांजरं आहेत, ती बऱ्याचदा आमच्या कपाटात शिरतात कारण बसतात जाऊन. मी आता बिंदास दारं उघडी ठेवतो. पूर्वी कशी बशी ती पटपट लावा, कुठेतरी बाटली लपवा, हे सगळे म्हणजे डोक्यात नाही, टेन्शनच निघून गेली. हे आहेत असं मी आता ओपन आहे. सो काही म्हणजे लपवायचं काही नाहीच आहे, त्यामुळे घाबरायचं कशाला असं. ठीक आहे, मला वाटतं आता आपण इथं थांबूया. मला प्रार्थना म्हणायला मदत करा.